मलाच वेगळं हे सांगायची गरज नाहीये की मराठवाड्यामध्ये किती पाऊस होत आहे, किती अतिवृष्टी होती आहे, किती ठिकाणी ढगफुटी झाली आहे. गोलापांगरीमध्ये तर न्यूज चॅनलमध्ये सुद्धा आलंय की गोलापांगरी गावातील शेतकऱ्यांचं किती नुकसान झालंय. शेत जे आहे पाण्यामध्ये गेले. जेवढ्या जणांच्या मनामध्ये हे प्रश्न होते की जेवढे पोल्ट्री ओनर होते त्यांच्या मनात एक धाकधूक होती की हे लो कॉस्ट आहे, हे आपण करू शकतो बाबा, आपण खर्च करू शकतो, आपण पोल्ट्री उभारू शकतो. पण एक धाकधूक होती त्यांच्या मनामध्ये की जर का अतिवृष्टी झाली, जर पाऊस जास्त झाला तर हे शेड सर्व्हाइव्ह करू शकेल का. आहे लो कॉस्ट आहे, सिमेंटचं स्ट्रक्चर नाही आहे काही, अगदी साधी ताडपत्री आहे, माशी पाळण्याची जाळी आहे, ताराची सुद्धा जाळी नाही आहे, पण आतमध्ये पूर्ण कोरड आहे. याचं कारण फक्त एवढं की शेडची हाईट कमी आहे, शेडची रुंदी कमी आहे, आतमध्ये त्याच्यामुळे पाणी जात नाही, वास येत नाही. आणि ते जर का अतिवृष्टीमध्ये आता मोठं शेड असलं असतं, खाली RCC स्ट्रक्चर असलं असतं, आतमध्ये जर का विष्ठा साचलेली असती, पावसामुळे ह्युमिडिटीमुळे अमोनिया गॅस जास्त रिलीज झाला असता, CRD होण्याची शक्यता झाली असती. विचार करण्याची गोष्ट असते सगळ्यात पहिले आपण जेव्हा जमीन निवडतो की पाणी तुंबलं नाही पाहिजे ते शेतामध्ये, आणि आपल्या शेडमध्ये तसं पाणी कुठेच तुंबत नाही. त्याचा आपल्याला फायदा झाला आहे की पूर्ण पाणी जे वाहून गेलं आहे, पूर्ण उतार आमचा विहिरीकडे आहे, त्याच्यामुळे पुनर्भरणासाठी मदत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पक्षी जे आहेत यांची इम्युनिटी अगदी लहानपणापासूनच स्ट्रॉंग ठेवलेली आहे. जे आम्ही काय म्हणतो की पक्ष्यांना पक्ष्यांसारखी वागणूक द्या तेव्हा ते स्ट्रॉंग राहतील, तर पक्ष्यांना आम्ही पक्ष्यांसारखी वागणूक दिली आहे. त्यांना मोठं शेड, RCC स्ट्रक्चर, हे ते, याच्यात पैसे त्याच्यात पैसे, हे सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा फक्त पक्ष्यांच्या इम्युनिटीकडे जरी लक्ष दिलं ना तुम्ही आयुर्वेदिक पद्धतीने, आयुर्वेदिक म्हणण्यापेक्षा घरगुती जे आपण उपाय करतो ना, नुसके करतो, पण ते पण व्हेरीफाय करायचे की कुठला घरगुती नुसका म्हणजे योग्य आहे आणि कुठला नाही, हे सगळं व्हेरीफाय करून आम्ही त्यांची फक्त इम्युनिटी वाढवण्यावरती फोकस केलं. ते अतिवृष्टी सहन करूनही पक्षी इतकं चप्पळ आहे, मॉर्टॅलिटी नाही आहे. तर हे आम्हाला असं वाटतं की दुधना पोल्ट्रीची परीक्षा घेतली आहे देवाने, आणि त्याच्यामध्ये दुधना पोल्ट्री ही यशस्वी राहिली आहे.